चाकणमधून हजारो म्हणजे ज्या चाकणसाठी आदरणीय पवार साहेबांनी ती एमआयडीसी केली, त्या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना या सगळ्या एमआयडीसी झाल्या. लोकांनी पवार साहेबांकडे बघून, महाराष्ट्राची यंत्रणा बघून विश्वासाच्या नात्याने एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या आणि आता या डबल इंजिनच्या सरकारच्या काळात या चालल्या ते अतिशय चिंताजनक आहे. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी स्वतः तातडीने मीटिंग घेऊन, फोनवर कामं होणार नाही, इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं, पॉज इंडस्ट्री आहे, उठा आणि जा ना. एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे. इलेक्शनला जेव्हा नाशिकला त्यांची सीट अडचणीत येते तेव्हा चार्टर मिळतं ना, पण हजारो लाखो गरीब मुलांच्या जेव्हा नोकऱ्या जातात तेव्हा यांना चार्टर सुचत नाही. एक तर मोदीजी म्हणतात चार्टरनी जाऊ नका, ह्यांच्यातला एक मंत्री चार्टरशिवाय कुठे जात नाही. मग जेव्हा लाखो नोकऱ्यांची जायची चाकणला वेळ येते, 2.5 तासावर चाकण आहे मुंबईवरनं, एवढी मोठी ती काय लिंक म्हणतात, अटल लिंक वगैरे केलं ना तुम्ही, मग बसा ना गाडीत आणि जा. फोनवर एवढं काय महत्वाचं काम आहे इंडस्ट्री मिनिस्टरला की ते चाकणला जाऊ शकत नाहीत आणि फोनवर जात आहेत. आणि त्या फोनची पण जाहिरात होते चॅनलवर, आम्ही बघायचं. बैठक लावली नाही. मी इंडस्ट्री मिनिस्टर असते ना या राज्याची तर मी काल ती बातमी लागल्या गेले असते. इंडस्ट्री मिनिस्टरला काम काय, इंडस्ट्री रेड कार्पेट करायला पाहिजे. जाऊन बघा जरा तेलंगणा काय करतंय, आंध्र प्रदेश काय करते. लोक का त्यांच्याकडे जात आहेत. त्यांचे इंडस्ट्री मिनिस्टर रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात इंडस्ट्रियलिस्टला. आणि इंडस्ट्रियलिस्टचा विषय नाही की त्यांच्याकडे पाहिजे म्हणे, वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट्स. महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने इन्व्हेस्टमेंट आहेत. रविवारी मीटिंग, आज कोण वार आहे, शुक्रवार. बातमी 2 दिवस तुम्ही चालवताय, मग रविवारी काय आहे, एवढं काय अर्जंट या राज्यात चाललंय की इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग घेऊ शकत नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. उदयबरोबर मी अनेक वर्ष काम केलंय. माझी अपेक्षा होती की उदय सामंतांनी तातडीने जावं तिकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहे.